मुंबईतली महत्त्वाची बातमी महालक्ष्मी रेसकोर्सवर सध्या टांगती तलवार आहे। कारण मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या 8.5 लाख चौरस मीटर जागेचा गरिबांना काहीही उपयोग होत नाही आणि म्हणून तिथे बगीचा बांधावा अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेने आयुक्तांकडे केली आहे। 31 मेला या रेसकोर्सची लीज संपते आणि ही लीज न वाढवता तिथे बगीचा बनावा अशी मागणी महापौर सुनील प्रभूंनी केली आणि या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक बनवण्याचा शिवसेनेचा खरं तर मनसुबा आहे अशा स्वरूपाच्या बातम्यांवर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। बाळासाहेबांच्या स्मारकाचा आमचा प्रस्ताव नाही, पण असा प्रस्ताव कोणी ठेवणार असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले। माझी जी कल्पना आहे ती सर्वसामान्य मुंबईकरांना आपल्या कुटुंबियासमवेत एक दिवस चांगला घालवता यावा अशा कामासाठी एक चांगलं उद्यान रेसकोर्सच्या जागी आम्ही बांधणार आहोत, आम्ही करणार आहोत की जेणेकरून मुंबईकर हा तिकडे एका चांगल्या सुखासमाधानामध्ये आपल्या कुटुंबासोबत आनंद घेऊ शकेल। पण जर का नावाचा प्रस्ताव तुमच्याकडनं येत असेल शिवसेना प्रमुखांचे तर त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो। शिवसेना प्रमुखांचं स्मृती स्मारक त्या ठिकाणी उभारलं जाणार आहे का? असा माझ्या मनात तरी कोणताही प्रस्ताव नव्हता, पण तुमची ही सूचना खरंच चांगली आहे। म्हणजे ह्या सूचनेबद्दल ज्याच्या कोणाच्या डोक्यात सूचना आली असेल त्याचं मी कौतुक करतो आणि अशा चांगल्या सूचना त्यांनी नेहमी कराव्यात। उगाच काहीतरी कशालाही राजीव गांधी आणि कोणाचं तरी नाव देण्यापेक्षा जर तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं नाव त्याला द्यावंसं वाटत असेल तर आनंद आहे, सोन्याहून पिवळं। असं आहे की रेसकोर्सची मुदत संपलेली आहे आणि मी आयुक्तांना असं पत्र लिहिलं आहे की मुंबई शहराचा पर्यावरणाचा विचार करता अशी मोकळी जागा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान त्या ठिकाणी आपण उभारायला पाहिजे आणि हे उद्यान सामान्य मुंबईकरांसाठी खुलं राहिलं पाहिजे जेणेकरून मुंबईकरांना एक मोकळा श्वास तिकडे घेता येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की या दृष्टीने राज्य सरकारने देखील त्याला परवानगी द्यावी। मुंबई महानगरपालिका अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय उद्यान त्या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्राच्या मदतीने विकसित करेल।